राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. सकाळची अतिशय महत्त्वाची बिग ब्रेकिंग. एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता. शिंदे सेनेवर कायमची बंदी होणार का? कोर्टातील लढाई ठाकरेंचं पारडं जड. ठाकरे गट ही कोर्टातली लढाई जिंकणार. भाजपात शेवटी शिंदे गटाच्या सर्वच नेत्यांना जावं लागणार का? चर्चांना आलं उधाण. धनुष्यबाण पुन्हा ठाकरेंकडे. नेमकं काय झालं ही अतिशय महत्त्वाची चर्चा पुन्हा का राजकीय पटलावर आलेली आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींच्या चर्चांना वेग आलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाच्या भवितव्याबाबत विविध राजकीय दावे, चर्चा आणि तर्कवितर्क सुरू आहेत. सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात शिंदे सेनेवर कायमची बंदी येणार, कोर्टात शिंदे गट पराभूत होणार, ठाकरे गटाला पुन्हा धनुष्यबाण मिळणार अशा अनेक चर्चांनी जोर धरलेला आहे. मात्र आता सर्व कायदेशीर ही प्रक्रिया कधी पूर्ण होते, कोर्टात ठाकरेंची जी सुनावणी आहे ती कधी होते याकडे लक्ष लागलेलं असताना 2022 मध्ये शिंदे यांनी मोठ्या संख्येने आमदार खासदार घेऊन महाविकास आघाडीचं सरकार कोसळवलं होतं. त्यावेळी शिवसेनेत 2 गट निर्माण झाले, एक ठाकरे गट तर दुसरा शिंदे गट. यानंतर पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून मोठा कायदेशीर आणि राजकीय संघर्ष सुरू झाला होता. निवडणूक आयोगाने त्यावेळी शिंदेंना त्यांचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण दिलं होतं, तर ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि मशाल चिन्ह दिलं होतं. राजकीय विश्लेषकांच्या मते न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसू शकतो. तर दुसऱ्या बाजूला काही तज्ज्ञांचं मत आहे की शिंदे गटाला शेवटी भाजपमध्ये सुद्धा विलीन व्हावं लागणार, त्यामुळे शिंदे गट कोर्टात निश्चितच हारणार असा निष्कर्ष सध्या काढलेला दिसत आहे. जर भविष्यात न्यायालयाने संबंधित कायदेशीर प्रक्रियेत निर्णय असा झाला की निवडणूक आयोगाचा निर्णय बदलण्याची गरज आहे, तर पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊ शकतं आणि शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरच शिंदेची राजकीय खेळी ही सगळीकडे आहे. त्यामुळे जर चिन्ह आणि पक्ष गेला तर शिंदेचं राजकीय करिअर सुद्धा संपेल, यात काही शंका नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टातील ही महत्त्वाची सुनावणी आता लवकरच पार पडणार असून त्यामध्ये ठाकरेंचा विजय होणार की शिंदेंचा, कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.